आम्हाला यांचं ते बक्षीस पत्र दाखवा आणि त्याचा फेरफार कसा घेतलाय तेही दाखवा, त्याशिवाय आम्ही काय जात नाही आता. त्यांचं माहिती अधिकार आलो सर. हो सर. निकाल देताना कागदपत्र पार्टी समोरची काय घरी घेऊन जाते का? असं कुठे निकाल असतो का तेव्हा? कागदपत्र शासनाच्या दप्तरी जमा पाहिजेत ना. त्यांना आपण डॉक्युमेंट नाही चलन भरायसाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजे यांचं वेगळे आहे. नाही नाही हा आपली मागणी बघा काय. त्यांनी केलेली मागणी आणि तुम्ही देताय ते, यात अंतर आहे जमीन आसमान. इराण इस्रायल एवढं अंतर आहे. ओरिजिनल बघ त्यांचं ते हे द्या आम्हाला. काय खाली तुमचं कम्प्युटर कुठून पडलाय तू? अच्छा त्याच्यावरच आहे का तेवढा वेळ? एक फळकून लावा ना अजून एक. हा म्हणजे मागणी केली ना त्यातली एक पण आपल्याला असं कुठं असतंय साहेब? हे मागताय ते वेगळं, तुम्ही देताय वेगळं. मी त्यांना लिखित देऊ शकतो असं की आता आढळून येत नाही. साहेब जर एखादा व्यक्ती असं म्हणाला की आढळून येत नाही, सापडत नाही, हरवले, तर मला सांगतो माहिती अधिकार 2005च्या नियमानुसार बरं का 10 वर्ष शिक्षा आहे. हा पहिले सांगतो, कागद हरवला की 10 वर्ष शिक्षा आहे, सुट्टी नाही त्याच्यात. त्यांनी जी माहिती मागितली त्यांनी बघा त्यांनी मागितली आहे. परत सांगतो ते दत्तक विधान त्याचं रजिस्टर हे द्या, कॉपी द्या आणि फेरफार कसा घेतला ते दाखवा. बस एवढे 2 डॉक्युमेंट दाखवा. तुमच्यावर काही वाद करणे आमचा काही हेतू नाही. डॉक्युमेंट दाखवा, विषय संपवा. फेरफार तुम्ही घेतला कसा, कुठून घेतला आणि का घेतला ते सगळं दाखवा. मनाने फेरफार घेतला जातो काय? हो मग काय दाखवले ते आम्हाला दाखवा, असं आमचं म्हणणं आहे. थोडस तुम्ही फेरफार कसा घेतला ते दाखवा आम्हाला. फोटो वाटा 8895 पाहिजे तुम्हाला. 8895 त्याची झेरॉक्स आहे का? 8895 कोणती झेरॉक्स द्यायची का? तुम्ही वाचून दाखवा पाहिजे. त्यांना समजा वाचता येत नसेल तर वाचून दाखवा. तहसीलदारांचा आदेश आपल्याकडे नसतो सर, त्यांच्याकडेच भेटतो. त्यांच्या ऑफिस त्यांच्याच ऑफिसर. मग तुम्ही ते पत्र त्यांना वर्ग केलं का तहसीलदारांना की ह्यांना ही माहिती पाहिजे देऊन टाका? नाही, आपण त्यांना बोलवलं होतं पत्र पैसे भरायला. हे बघा सरकारी दरबारी कुठेही पत्र दिलं तर संबंधित विभागाकडे वर्ग करण्याची तरतूद आहे. बोलवलंय पैसे भरायसाठी. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागते ते सांगा. अहो पहिले तुम्ही झेरॉक्स काढून ठेवा आणि सांगा ना की एवढे पैसे घेऊन या सोबत. तुम्ही टाइमपास करताय. पैसे भरायला पहिले आणि मग तुम्हाला माहिती देऊ चुकीचं आहे. तुम्ही पहिले सांगा की एवढी पानं तुमची होत आहेत, पैसे एवढे भरा. 45 पानाचं 90 रुपये कळवलं. हा 45 पानाचे 90 रुपये भरा. घ्या लगेच भरून घेतो. द्या आम्हाला कागद. चला आपली मागणी त्याच्यात आलेलीच नाही ना. तुम्ही मागणी केलेली कागदपत्र द्या. भलतंच तुम्ही देऊ नका. मागणी केलेली कागदपत्र द्या. हा त्यांनी हे दिलंय साहेब त्यांचं हेच म्हणणं आहे की त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याला हे डुप्लिकेट कागदपत्र जबाबदार आहेत. निर्णय देणार ते साहेब. हा मग हे निर्देश आणून द्या. रजिस्टर आहे का सांगा तुम्ही. ते समक्ष साहेबांनी त्या हिअरिंग दाखवला असेल त्यांना. अहो पण हे रजिस्टर नाही, हेच तर ऑब्जेक्शन आहे त्यांचं. काय करता तुम्ही? दत्तकपत्राचा फेर पाहिजे ना. ज्या 2 कागदपत्राच्या आधारे निकाल यांच्या विरोधात जातोय ती 2 कागदपत्र तुमच्याकडे व्हॅलिड नाहीत ना. निर्णय देणारे साहेब. निर्णय घरचा नाहीच देत आहेत. मी वरपर्यंत जाईल सगळं, ते गडबड होईल. ते साहेब असं चुकीचा निर्णय देऊ नका म्हणावं. या शेतकऱ्याने आत्मधन केलं, इथं जाळून मिळून घेतलं, काय करणार तुम्ही? सगळे कागदपत्र तुम्हाला जेवढे लागतात ना
ते खरेदी खताचं हे दाखल. एक मिनिट. बघा रजिस्टर बक्षीस पत्र पण आपलं दाखल. त्याचं फेअर सुद्धा दाखल आहे. पाहुणे नाही, आपली वाडी विभाजन साहेबराव आठाणे रामराव आठाणे वाडी विभाजन. साहेबांनी पाहिलं असं तर 9 चुका दिल्या ह्याच्यात होतात का निकाल पत्रात एखादी चूक मान्य करतो मी. वाडीचे जुने गट साहेबराव नाव असेल पुढे चुकी त्याच्यात दाखवतो. डोळे दाखवून तर दिलेलंच आहे पण काही न वाचता दिलेलं आहे. याच्यात दाखवून या चुकांवर दिसत असं अमोल यांना झेरॉक्स द्या ना, काढून नकला द्या ते दिलेले. नाही 2000 पाहिजे त्याला अर्जंट आता दत्तकपत्र रजिस्टर आणि त्याचा फेरफार आणि दत्तकपत्राची original. नंतर बाकी तुम्ही हे दोनच पाहिजे त्याला फक्त आहे ना आता याच्यामध्ये आहेत ना. दत्त बोलवले का नाही दत्तक पत्राची सत्यप्रत आणि फेरफार कसा घेतला त्याची आम्ही सत्यप्रत सत्यप्रत कशी देऊ शकतो सर? तुमच्याकडे दाखल आहे ना ते कागद. असं काय करता तुम्ही? जर तुम्ही त्या कागदाला ओरिजिनल समजताय तर सत्यप्रत म्हणून तुम्हाला द्यावं लागेल आणि जर डुप्लिकेट समजताय तर असेप्टच करू नका तो कागद. सिंपल आहे, सिंपल आहे. जर तुम्ही त्याला पुरावा म्हणून जर पकडताय तर त्याची सत्यप्रत देऊ शकता. त्याला दाखवून ती नाही म्हणली ना आमच्याकडे. हे ना नाही, झेरॉक्स प्रत आहे. मग ही झेरॉक्स प्रत आहे ना, जर ही खरी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घ्या करून की हे सत्यप्रत आहे म्हणून. बाकीचं काही मागू नका अरे, मला वाटेल तो निकाल मी देईल असं चालणार नाही शासनामध्ये. तुम्हाला कागदपत्राच्या आधारे निकाल द्यावा लागेल. कागद काय म्हणताय परंतु वाचत नाही त्याचे पुरावे आहेत की एवढ्या चुका आहे त्याच्यात. 27 लोक तसं इथं घालायचं कारण की नाही. 27 गटाचा निकालच नाही हा वादाचा विषयच नाही. ओरिजिनल नाही ना देऊ शकत. ओरिजिनल देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही नाही सत्यप्रत द्या. ओरिजिनल तुमच्याकडे ठेवा की हे कागद त्यांच्याकडे म्हणते सर. हा मग त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्याकडून सर्टिफाईड करून द्या. साहेब त्यांनी हे बघा हे जे कागद त्यांनी दिलेलं आहे तर याची रंगीत कॉपी आणि त्याच्यावर की बघा आपण जेव्हा आधार कार्ड देतो सेल्फ सर्टिफाईड देतो ओरिजिनल असेल तर देतो ना आपण सर्टिफिकेट. मग हे डुप्लिकेट असं तुमचं म्हणायचं ना. तसं नाही सर. आपण देतो. हा, मग साहेब त्यांच्याकडून सर्टिफिकेट घ्या की ही जी झेरॉक्स दिलेली आहे हा, तुम्ही करा सर्टिफिकेट असं म्हणत नाही मी साहेब की मी दिलेला कागद हा खरा आहे असं त्यांच्याकडून लिहून घ्या. आम्ही मग आपण पुढे जाऊ. देतो लगेच आज. हा. पत्र लगेच तयार करतो. ही झेरॉक्स वाटते याची साहेब कसं होतं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ना कागदपत्र डुप्लिकेट तयार करता बरोबर. येतात. जर यार इथं जर कोर्टचा 5 रुपयाचा स्टॅम्प दिसतोय साहेब तर जर ते ओरिजिनल असेल तर त्याची रंगीतच कॉपी येईल. बरोबर. लक्षात घ्या. आम्ही पकडणार कशात आहे ही झेरॉक्स आहे. जर ओरिजिनल जर अशीच काळी असेल तर ते काळं बेर त्यात आहे. जर ती ओरिजिनल असेल तर त्यात रंगीत येणार साहेब. हा पार्ट आहे ना ओरिजिनल हा रंगीत येणार आणि त्यांना म्हणावं हे सत्यप्रत द्या आम्हाला. आमचं ऑब्जेक्शन किंवा साहेब कोणाला दोष देणं नाही. या कागदपत्राच्या आधारे निकाल होते ती कागदपत्र खोटी जोडली असतील तर निकालच बदली होतोय ना. म्हणून तुम्ही ते ओरिजिनल मागवा आणि त्यांच्याकडून लिहून घ्या की मी दिलेलं. त्यासाठी त्यांना मी बोलवलं होतं इथं की तुम्ही या तुम्हाला काय पाहिजे ते आले असते तर आम्हाला म्हणले असते नाही सरळ खरं पाहिजे आम्हाला. हा. सरांना बोललो असतो आणि आम्ही त्यांना पत्र देऊन लगेच आतापर्यंत नाही, आता तसं नाही हो. आता आपण सुद्धा आहे ना. सर आमचं काय म्हणत नसतं माहिती अधिकार करता कशाला तुम्हाला लगेच माहिती देऊन टाकतो आम्ही असं आमचं उद्देश नाही. असतो. पण त्यांनी कसं आहे गेली. माहिती अधिकारामध्ये ना लोकांना खूप चक्रा मारायला नाही लागतात. चक्र नाही. ऐका हो काय तुमचं नाव साळवे. खूप चक्रा मारायला लागतात म्हणून माहिती अधिकार कायद्यामध्ये सेक्शन 4 आणलं गेलं की मागितल्या ज्या बरोबर त्या दिवशी ती माहिती मिळाली पाहिजे. पण अधिकारी अजूनही काय नाही नाही आमच्या ऑफिसमध्ये नाही. सर, आम्ही उलट माहिती अधिकार देऊ नका घ्यायचं नाही काय करायचं? समक्ष आमच्याकडे द्या हा. लगेच माहिती द्या आपण. पण लोक म्हणतात नाही आम्हाला नाही सही शिक्के निश्चित पाहिजे. एक ही बाजू आहे की मागील त्याला लगेच माहिती मिळण्यासाठी सेक्शन 4 आहे. पण बरेचदा काय होतं काही कागदपत्रांची अशी आवश्यकता असते की तुम्हाला अर्ज केलता मग लिहिलं काय हा, मग- तुम्ही दिलं काय ह्याच्यात मतभेद होतात. म्हणून लेखी घेतलेलं पण चांगलं असतं. माहिती अधिकाराचा अर्थ असा आहे साहेब की तुम्ही 30 दिवसाच्या आत माहिती द्यावी. याचा अर्थ असा नाही की 30 दिवस थांबूनच द्यावी. तर तो तुम्ही त्या तासाला देऊ शकता त्या दिवसाला पण देऊ शकता.
नाही, पत्र करून जाणार लगेच. त्यांच्याकडून मागवा. लगेच आज. आणि ते फेर कसे घेतले त्याची सत्यप्रत बरं का त्यांना असे पण- हा कारण आम्ही काय तुम्ही सर्टिफिकेट करा असं म्हणत तसं आहे, नाही तसं आहे. ज्यांनी दिलं त्यांनी सांगावं की आमचा उद्देश पण कुणाला Yes. त्रास द्यायचा नाही. आपण 20 ज्यावेळी- दिवस आम्ही तर वाट नाही बघा. आम्ही त्याच दिवशी नकला देतो लगेच. हा पण ही नकलच आहे बरं का ही नकली नकल आहे म्हणून हा वाद आहे नाही, नाही, आम्ही पत्र देऊन मागवलं. मागून घ्या